काय मग तुम्ही पण कंटाळलात का नाही? मग तीच चटणी तीच लोणचं करून करून काय तेच तेच करायचं, आणि खाणारे कंटाळून गेले असतील तेच तेच खाऊन. तर मग असं छानपैकी आमच्या पद्धतीचं, गावाकडल्या गावरान पद्धतीचं कांद्याचं मिरचू नक्की करून बघा. आईच्या पद्धतीचा आहे. एक वेळेस तर तुम्ही बघा, घरचे सुद्धा खुश आणि तुम्ही पण खुश. सगळे बोट चाटून खातील एकदम मस्त. लहान मुलं तर सुद्धा आंबट राहते, गोड तिखट सगळं चव आहे याच्यामध्ये. आणि सलाद खाल्ल्यासारखं कांदाही खाण्यामध्ये येते, सर्दी होणार नाही, सगळंच छान आहे. तर चला मग बघूया आईच्या पद्धतीचं हे कांद्याचं मिरचू. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर कशा आहात? मग खूप दिवसाच्या बाद आज माझी रेसिपी येत आहे. तर बघा कशी आहे, आणि छानपैकी आई आज तुम्हाला कांद्याचं मिरचू करून दाखवणार आहे. तुम्ही याला टाकू वाटलं तर फोडणी टाकू शकता, न टाकू शकता, पण ही इतकी छान आहे की नाही, एकदम डाएटवरले लोक सुद्धा खाऊ शकतात. तर बघू शकता किती छान आहे एकदम. ते हे 5 कांदे घ्यायचे आणि 1 कैरी. इतकी मस्त होती की नाही ही चटणी, खूपच छान चटणी म्हणू शकता. आमच्याकडे कांद्याचं मिरचू म्हणतात. हे कैरीची वरची साल काढून हे बघा असे फोडी करून घेतलेले आहेत, असे मस्त. थोडेही घेतले तर भरपूर झाले. आणि या कांद्याला बारीक आपण चिरून घेऊया. असं बारीक छान कांदा चिरून घ्यायचा आणि मस्त नळाच्या पाण्याखाली आपल्या धुवून घ्यायचा. मला तर त्याची सर्दी पण होणार नाही आणि त्याचा वास येणार नाही, म्हणून कांदा धुवूनच घ्यायचा. आपण जे मिरचू करतो ना, आमच्या भाषेमध्ये आम्ही बोलतो की कांद्याचं मिरचू, तर त्यामुळे कांद्याचं मिरचू धुवूनच करायचं असते. आता कांदा आणि आपलं चिरून घेतलेला आहे. आता इथं जिरे टाकून घ्यायचं जारमध्ये, आणि लसणाच्या पाकळ्या 1-4-5 टाकायची, जास्त लागत नाही त्यांना. गावाकडे तुम्हाला सांगू का, थोडक्या वस्तूमध्ये पण करतात. आणि हे बघा आपली बेडकी मिरची, आणि थोडीशी आपली पण मिरची पावडर टाकायची, आणि मीठ टाकायचं चवीनुसार. लाल मीठ आहे, आणि गूळ टाकायचं थोडासा. त्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायची कैरी, जे वरची साल काढून ही चिरून घेतलेली आहे ना कैरी. तुम्हाला आंबट जसं लागते तसं टाका. आईनं पूर्ण एक कैरी टाकलेली आहे. आता आपण ह्याला सर्वला वाटून घेऊया, मग तुम्हाला दाखवते मी कसं कलर आलेला आहे. एकदम मस्त, खूपच छान. असंच कलर आलं ना तर कांद्याचं मिरचू खायला एकदम भारी लागते. आणि तुम्ही ह्याच्यात जे आईने दाखवलेलं आहे ना, ते काही स्किप करू नका. मला आताच तोंडाला पाणी येत आहे, बघू शकता तुम्ही. हे आमच्या सर्वात जास्त आवडीचं आणि आमच्या कर्नाटकी पद्धतीचं आहे हे कांद्याचं मिरचू. गावाकडे की नाही, उन्हाळा आला ना, तुम्हाला खरं सांगायला काय, भाजी बिलकुल मिळत नाही. तर काय करतात, शेताला जायचं राहतंय, काही कामं राहतात, सरळ भाकरी घ्यायचं आणि कांद्याचं मिरचू खायचं. भाजीच्या नावालाच लागत नाहीत ते लोक. सरळ आता ह्या कांदे आपले कापलेले असतात ना, त्याच्यामध्ये आता हे मिरचू आपण टाकून घेऊया. वाटलेलं ह्याला कांद्याचं मिरचू म्हणतात. तुम्ही इकडले शहरातले लोक चटणी म्हणतात, पण आम्ही कांद्याचं मिरचू सरळ सरळ भाषेमध्ये. तर आता हे मिरचू आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. भाकरीवर कांद्याचं मिरचू इतकं भारी लागते की नाही, त्याची चव कुठंच मिळणार नाही कोणत्याच रेस्टॉरंटमध्ये. त्यामध्ये झाडाखाली बसून खाण्यात तर ह्याची इतकी मजा आहे की नाही, काहीच नाही, सांगू नका तुम्ही. बघू शकता आई किती छान आहे का बघा. असं कांद्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं, छान असं छान मिक्स करायचं. पुन्हा कलर एवढं भारी येते की नाही. तर तेल छान तापलेलं आहे, मध्ये थोडंसं जिरा आणि थोडंसं लसण टाकून घ्यायचं. आपण इकडे तर लसूण टाकलेलं आहे, तरी इथं टाकायचं. आता किती सुंदर मस्त झालेला आहे कांद्याचं मिरचू. आणि असे मोठे मोठेच कांदे चिरतात बघा. तर हे आता तेल छान तापलेलं आहे आपलं. तेल असं मस्त त्याच्यावर ओतून घ्यायचं. खूप छान, इतकं सुवास येत आहे की नाही. खरंच तुम्ही एक वेळेस ट्रायच करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसं झालं होतं तुमचं कांद्याचं मिरचू. आणि 1 नंबर असं आता कांद्याचं मिरचू भाकरी मस्त खायचं, आणि खूप छान. 1च्या बदल्यात 2 भाकरी तर नक्की खाणार तुम्ही. असं म्हणल्यासारखं नाही, नक्की खाणार म्हणजे खाणार तुम्ही. म्हणचाल पुन्हा खरंच खूप छान टेस्ट आली होती म्हणून. असं कांद्याचं मिरचू नक्की करून बघा, आणि कसं झालं होतं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.